SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. आपल्या वयाचं भान ठेवलं पाहिजे. आपलं वय काय, बोलतो काय. 3दा आमदार आहेत, एकदा खासदार आहेत, आपण पहिल्यांदाच झालात. अशा पद्धतीने जर बोलत राहिलात पण पुढच्या वेळेस तुम्ही आमदार दिसणार नाही. कारण का तुमच्याबरोबर तुमच्यावर कोणच नाही तुमच्या पक्षातलं. तुमचे दोन्ही आमदार तुमच्यावर नाराज आहेत. इकडं तुम्ही जनतेबरोबरही नाही, एखादा समाजाला टार्गेट करून बोलता, एखादा विशिष्ट खासदारला तुम्ही टार्गेट करून बोलता, तर अशी जर तुमची जीभ चालली तर पुढच्याच तुम्ही आमदार दिसणार नाही. खासदार प्रणिती शिंदे हे लोकांमधले खासदार आहेत. ज्यावेळेस हे निधी आम्हाला कळालं की खासदार आयुक्तांना प्रेशर आणतायत आणि आयुक्तांनी आम्हाला सरळ सांगितलं की यांचं मला प्रेशर आहे, मला निधी देता येत नाही, माझ्यावर पालकमंत्र्याचा दबाव आहे, त्यावेळेस त्यांनी हे तोंड उघडलं आहे. आणि ह्यांचे टेंडर झालेले आहेत, टेंडर मॅनेज झालेले आहेत. मॅनेज टेंडर झाल्यानंतर मग ह्याला भ्रष्ट कारभार म्हणा तर काय करायचं. तुम्ही त्या टेंडरमध्ये येणाऱ्या लोकांना बाहेर काढता. 28 लोकांना एका टेंडरमध्ये बाहेर काढलं आणि बाहेर आयुक्ताला कारंजे असतील किंवा अकोला ह्यांना हाताला धरून तुम्ही भरलेल्या लोकांना जर बाहेर काढत असाल आणि तो माणूस तो हायकोर्टातनं जे कोल्हापूर कोर्टातनं ऑर्डर आणतो आणि महानगरपालिकेला ताशेरा ओढतो, ह्याचा अर्थ काय, भ्रष्टाचार ना तर काय आहे. मी प्रूफ देतो तुम्हाला. त्या टेंडरमध्ये 28 लोक आले आहेत आणि तुम्ही प्रशासनाला हाताला धरून सगळ्याला बाहेर काढताना तुमच्या घशामध्ये ह्या ठिकाणी काम घेता आणि कोर्टाने त्याला ताशेरे वडले. ह्या माणसाला तुम्हाला बाहेर काढता येत नाही. लोकशाही आहे का नाही ते सांगा मला. तुम्ही तुमच्यावर कोर्टाने ताशेरे वडले आणि तुम्ही लोकांना सांगता की आम्ही साजूक आहे, धुतल्या तांदळासारखे आहेत. अहो तुम्ही कुणा जीवावर मोठे झालात, कुणावर बोलता. अख्खं सोलापूर म्हणतंय की तुम्ही कुणा जीवावर मोठे झालात. त्या शिंदेसाहेबाला तर विसरू नका. तुम्ही ज्याच्या अन्न घातला त्या मिठाला तर जागा. म्हणजे असं म्हणायचं का की थोडक्यात आल टार्गेट प्रणिती शिंदे यांनी केलं. आयुक्त साहेब ह्यामध्ये पूर्ण अडचणी झालेले आहेत. जे हक्कभंगाची कमिटी आहे ते 10 कमिटीमधली एक कमिटी काँग्रेसकडे आहे आणि त्याचे चेअरमन केसी गोपाल विनुराव आहेत आणि त्यांच्यासाठी तक्रार केलेली आहे. त्यामुळं आयुक्त एकदा नाही 4दा आमच्या येऊन गेलेले आहेत. त्यांनी 4 वेळेस एकच सांगितले मला प्रेशर आहे, मला पालकमंत्र्याला प्रेशर आहे. मग पालकमंत्र्याला बोललो तुम्हाला रागाचा काय संबंध आहे. पालकमंत्र्याला बोलल्यानंतर तुमच्या भाजपमध्ये कोण लोक नाहीत का, का तुम्ही आमदार म्हणून का भारतीय जनता पार्टी प्रचोद झालात का. तुम्हाला बोलायचं काय संबंध आहे. पालकमंत्र्याला उत्तर द्यावं ना, त्या लेवलच्या माणसाने उत्तर द्यावं. तुम्ही अजून लय लहान आहे. खासदारला उत्तर पालकमंत्र्यांनी द्यावं. त्यामुळं आपण थोडं कमी बोलावं हे माझा त्यांना एक मित्र म्हणून सल्ला आहे.